नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या वतीने फिजिक्स विषयासाठी भौतिकशास्त्र म्हणजेच ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो त्या विषयासाठी मी हेमंत दामोदर जुमडे यापूर्वी एक लेसन आपण घेतलेला आहे. आज आपण सेकंड युनिट विषयी माहिती पाहणार आहोत. की आपला जो पार्ट झालेला होता त्यामध्ये जे काही शिल्लक राहिलेला आहे तो सेकंड पार्ट आजपासून आपण चालू करतो. जसं की आपल्याला या ठिकाणी दिसत असेल बघा, व्हेकल ऑन ए बँक रोड ॲज सीन अर्लियर व्हाईल टेकिंग अँड टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल रोड. समजून चला की एक रोड आहे आणि त्या ठिकाणी आपण टर्न घेणार आहोत. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन between the tires of vehicle and the road provide the necessary centripetal force. Balance the centripetal force. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा टर्न आलेला आहे, एखादा व्हेकल किंवा कार चाललेली आहे आणि समजून झाला की टर्न आला, तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की ते व्हेकल ज्यावेळेस टर्न होते त्यावेळेस त्याला जो लागणारा फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स, कारण सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असतो, तो कोण प्रोव्हाइड करतो? तर ते व्हील्स बिटवीन टायर अँड रोड. म्हणजे व्हेकलचे व्हील्स आणि व्हील्सला असणारे टायर आणि रोड यांच्यामध्ये असणारं जे फ्रिक्शन असते ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करते. त्याच्यानंतर हाऊएव्हर द फ्रिक्शनल फोर्स इज हॅव्हिंग एन अप्पर लिमिट. फ्रिक्शनल फोर्सला एक अप्पर लिमिट आहे. जास्तीत जास्त किती फ्रिक्शन असायला पाहिजे, कारण खूप जास्त फ्रिक्शन झालं तर फोर्स कमी होणार, म्हणजे आपल्याला व्हेकल चालवण्यासाठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार, स्पीड कमी होणार. ऑल्सो इट्स व्हॅल्यू इज युजली नॉट कॉन्स्टंट ॲज द रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. एकसारखा रोड सरफेस नसल्यामुळे फ्रिक्शनची व्हॅल्यू कधीही एकसारखी असू शकत नाही. दस इन रिअल लाईफ वी शुड नॉट डिपेंड ऑन इट ॲज फार ॲज पॉसिबल. फॉर दिस पर्पज द surface of the curved road are the titled with a horizontal with some angle theta. This is called the banking of the road or the road is said to be bank. म्हणजे नेमकं काय होते समजून चला, आपण एखाद्या ठिकाणी बघितलं असेल की रोडचा सरफेस टर्न झालेला आहे, म्हणजे रोड एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळलेला आहे. आता आपण असं तर नाही करू शकत ना की प्रत्येक गाडीचे टायर एकसारखेच बसवायचे, त्यांचं फ्रिक्शन एकसारखंच असायचं किंवा रोडही एकसारखाच असला पाहिजे. कुठे जास्त प्लेन असेल तर कुठे थोडा खळबळीत असेल आणि त्यामुळे फ्रिक्शन जे आहे ते कमी अधिक होत असते. मग आता आपण याला काय करणार, आणि प्रत्येक गाडीचा स्पीड सुद्धा आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. मग याच्यासाठी आपल्याकडे एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये रोडची एक बाजू ही दुसऱ्या बाजूपेक्षा थोड्या अँगलने उंच केल्या जाते. या प्रोसेसला बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जाते. दॅट इज द रायझिंग ऑफ आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज. This process is called to be banking of road, and the angle by which it bank is called angle of banking. जसं आपल्याला या डायग्राम मध्ये दिसत असेल, थोडं बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल. पहिली जी खालची डॉटेड लाईन दिसत आहे ती डॉटेड लाईन म्हणजे काय आहे तर हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे, कर हॉरिझॉन्टल रोड सरफेस. आणि जी थोडीशी इन्क्लाइंड लाईन दिसत आहे ती म्हणजे आपला आत्ताचा सांगितलेला बँक रोड. या ठिकाणी व्हेकल जे आहे ते व्हेकल दिसत आहे आपल्याला, त्याचं वजन जे आहे ते नेहमी खालच्या बाजूला, ते mg. हॉरिझॉन्टल सरफेस आणि इन्क्लाइंड सरफेस यांच्यामध्ये तयार झालेला अँगल थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. वरच्या बाजूला mg ला बॅलन्स करण्यासाठी n cos थिटा, सेंट्रिपिटल फोर्स n sin थिटा आणि नॉर्मल रिएक्शन n या डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडवर जाऊया. या फिगरवरून काय लक्षात आलं, फ्रॉम दिस फिगर शोज दॅट द व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए व्हेकल ऑन द कर्व रोड ऑफ रेडियस r bank with at an angle theta with horizontal considering the vehicle to be a point and ignoring the friction. या ठिकाणी आपण फ्रिक्शनला थोड्या वेळासाठी बाजूला जरी ठेवलं तरी अँगल थिटा हा असणार. considering the vehicle to be a point and ignoring the friction but not eliminating. Ignore करायचं आहे पण eliminate नाही करायचं. And other conservative forces like
रेजिस्टन्स, देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. त्या ठिकाणी दोन फोर्सेस आपल्याला पाहायला मिळेल. आता ते दोन फोर्सेस कुठले असतील? सुरुवातीला वजन, वस्तूचं असणारं वजन, द वेट mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड, वजन जे आहे ते खालच्या बाजूला असेल. अगदी त्याच वेळेला अकॉर्डिंग टू द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, नॉर्मल रिएक्शन n perpendicular to the surface of the road, as the motion of vehicle is along the horizontal circle, the resultant force must be horizontal and directed toward the center of track. It means the vertical mass mg must be balanced. Thus, if we have to resolve the normal reaction n along the verticals and along the horizontal, its vertical component n cos theta becomes n cos theta balance the weight mg. म्हणजे जो n cos theta होता त्याला mg जो आहे तो बॅलन्स करताय. Horizontal component n sin theta being the resultant force must be necessary centripetal force. That is balance the centripetal force. आणि म्हणून मग फॉर्म्युला तयार होतो n cos theta is equal to mg. हा फॉर्म्युला तयार होईल. अँड दुसरा फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्सचा n sin theta is equal to mr ओमेगा स्क्वेअर. आता या ठिकाणी mr ओमेगा स्क्वेअर कुठून आला? तर तो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे आणि n sin theta या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करत आहे. म्हणून मग नेसेसरी फॉर्म्युला काय तयार होईल? n sin theta is equal to mr ओमेगा स्क्वेअर is equal to mv स्क्वेअर अपॉन r. Therefore tan theta is equal to v स्क्वेअर बाय rg. मग आता यावरून आपल्याला हा जो आताच्या स्लाइड मध्ये आपण बघितला असेल की आपल्याला टॅन थिटा मिळालेला आहे की किती अँगलने आपल्याला रोडला ब्लँक करावं लागेल की ज्यामुळे आपली गाडी जी आहे ती सेफली स्पीडमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. आणि यावरून आपण व्हेलॉसिटी पण काढू शकेल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आरजी टॅन थिटा, व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट आरजी टॅन थिटा आणि यावरून आपल्याला पाहिजे असलेला व्हेलॉसिटी निघेल. मग आता मोस्ट सेफ स्पीड, जर एखाद्या रोडवरून जर जायचं असेल तर कितीच्या स्पीडमध्ये आपल्याला जाता येईल? सेफ स्पीड काय असेल की ज्यामुळे न तर गाडी आत येईल न तर बाहेर जाईल, तर ते पण यावरून निघेल. फॉर अ पर्टिक्युलर रोड आर अँड थिटा आर द फिक्स. दिलेल्या रोडसाठी जर रेडियस, आता एकदाचा रोड तयार केल्यावर त्याची रेडियस तर काही बदलणार नाही म्हणजे ती फिक्स असेल. रोड तयार केला इन्क्लाइंड तर अँगल पण फिक्स असेल म्हणजे आर आणि थिटा दोन्ही फिक्स आहे. This expression gives the expression for the most safe speed on this road. आणि काय असायला पाहिजे? Vs is equal to Rg tan theta, म्हणजेच Vs is equal to under root Rg tan theta. आता बँकिंग अँगल कसा काढणार? व्हाईल डिझायनिंग ए रोड, ज्यावेळेस रोड तयार करायचा होता त्यावेळेस अँगल कसा ठरवायचा की आपल्याला किती स्पीडने या ठिकाणाहून जाऊ द्यायचं आहे व्हेकलला. व्हाईल डिझायनिंग ए रोड, this expression help us in the knowing the angle of banking as theta is equal to tan inverse v square by rg. फॉर्म्युला काय वापरायचा आहे? theta is equal to tan inverse v square by rg. हा फॉर्म्युला वापरा ज्याच्यामुळे तुम्हाला थिटा मिळेल आणि त्या थिटा अँगलने तुम्ही रोडला बँक करा ज्याच्यामुळे तुमचं व्हेकल जे आहे ते सेफली स्पीडमध्ये निघून जाईल. त्याच्यानंतर तिसरा, स्पीड लिमिट किती असायला पाहिजे ते पण दिलेलं आहे. आता जे आपण फिगर बघितले त्यावरून असं लक्षात येईल की एखादं व्हेकल रफ सरफेस वरून जर चाललं असेल आणि एखादं व्हेकल बँक रोड वरून चाललं असेल तर बँक रोड साठी एक्सप्रेशन होतं व्हीएस इज इक्वल टू, सेफ्टी स्पीडचं इक्वेशन होतं व्हीएस इज इक्वल टू अंडर रूट आरजी टॅन थिटा. पण त्या ठिकाणी फोर्सेस कोणकोणते ऍक्ट होत होते ते बघा. वेट व्हर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली अपवर्ड पण परपेंडिक्युलर डायरेक्शनने. ॲज अबोव ओनली दी स्पीड द रिझल्टंट फोर्सेस विच n sin theta the necessary centripetal force balance the centrifugal force. In practice आपण असं म्हणू शकतो व्हेकल नेव्हर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दी स्पीड. पण असं कधीही होत नाही की आपण 60चा स्पीड ठेवला आणि प्रत्येक गाडी येणारी त्या रोडने 60च्या स्पीडने चालली. कधी कुणाची 70 होत असेल तर कधी कुणाची 50 होत असेल, कुणी 10च्या स्पीडने जात असेल. हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अगदी त्या स्पीडने जाईल अशी काही गरज नाही. फॉर द स्पीड अदर दॅन धिस द कंपोनंट ऑफ द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर हेल्प अस टू प्रोव्हाइड अ सर्टन लिमिट.
मग दिलेल्या स्पीडवर जर चालत नसेल तर टायर मधचं फ्रिक्शन आपल्याला मदत करेल. एखादी गाडी जर जास्त स्पीडने जर जात असेल, त्याचं फ्रिक्शन जर जास्त असेल तर आपल्याला त्या स्पीडमध्ये तिथून पास करता येईल. या ठिकाणी आणखी दोन डायग्राम दाखवलेले आहे बघा. बँक रोडची लोअर लिमिट आणि बँक रोडची अप्पर लिमिट या दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहे. बघा, जी डॉटेड लाईन आहे तो हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि तिरपी लाईन जी दिसत आहे तिला इन्क्लाइंड लाईन म्हणतो, ती बँक रोड आहे आणि अँगल ऑफ बँकिंग थिटा आहे. वस्तूचं वजन जे आहे ते एम जी आहे, जे ऑलवेज खालच्या बाजूला असते. एन कॉस थिटा दोन्ही डायग्राम मध्ये वरच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस दाखवलेला आहे. लोअर लिमिटसाठी तो पुढच्या बाजूला दाखवलेला आहे, तर अप्पर लिमिटसाठी तो मागच्या बाजूला दाखवलेला आहे, म्हणजे सेंटर ऑफ मोशनच्या दिशेने दाखवलेला आहे. दोघांमध्ये फरक बघा, लक्षात येईल दोन डायग्राम मधला फरक तुम्हाला. पहिल्या डायग्राम मध्ये जो आहे तो एफ कॉस थिटा जो आहे आणि एन साइन थिटा हे एकमेकाला अपोजिट आहे, तर दुसऱ्या डायग्राम मध्ये एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा हे दोन्ही एकाच दिशेला आहे. हाच यातला खरा फरक आहे अप्पर आणि लोअर लिमिट मधला. बघूया काय होते. फॉर द स्पीड v is equal to rg tan theta is equal to mv1 square upon r is less than n sin theta, or n sin theta is greater than the centripetal force mv square upon r. In this case, the direction of the force is static friction between the rod and tire is directed along the inclination of the rod. Its horizontal component is parallel and opposite to the n sin theta. These two forces take care of necessary centripetal force or balance the centripetal force. म्हणजे काय होते, जसं वजनाने बॅलन्स केलं होतं आपण, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी एखाद्या वस्तूला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी, म्हणजेच त्या कारला अशी ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला जो बांधणारा धागा आहे तो सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल या पद्धतीने. मग यावरून पुन्हा इक्वेशन तयार होते. वस्तूचं वजन एम जी, त्याला बॅलन्स केलेला आहे एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. या ठिकाणी एफ एस चा अर्थ फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन ज्याला म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शन, आणि ते कशाच्या बरोबरीत आहे. आणि दुसरं इक्वेशन बघा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. फॉर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड, जास्तीत जास्त किती स्पीड पॉसिबल असू शकते, एफ एस इज मॅक्झिमम इक्वल टू म्यूएस इंटू एन. आता म्यूएस इंटू एन म्हणजे काय, तर स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन. युजिंग दिस इक्वेशन अबोव and solving for the minimum possible speed, we get v1 minimum is equal to v minimum is equal to under root rg ब्रॅकेट मध्ये tan theta minus mu s 1 plus mu s tan theta. हे इक्वेशन आपण यापूर्वी डिराइव्ह केलेलं आहे. फॉर mu s is greater than tan theta, v minimum is equal to 0. जर फ्रिक्शन जर जास्त असेल तर स्पीड जो आहे तो 0 असेल. This is true for the most of the roads bank at the smaller angle. रोड खूप रफ आहे आणि अँगल ऑफ बँकिंग खूप कमी आहे, तर त्या ठिकाणी स्पीड 0 व्हायला पाहिजे. पुढचा पॉइंट, फॉर द स्पीड v is equal to rg, that is v square is equal to rg tan theta, mv square upon r is greater than n sin theta. n sin theta is less than the centrifugal force mv2 square upon r. म्हणजे कमीत कमी किती स्पीड असायला पाहिजे. इन दिस केस द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस बिटवीन द रोड अँड द टायर इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लायनेशन ऑफ द रोड डाउनवर्ड. इट्स हॉरिझॉन्टल कंपोनेंट इज पॅरलल टू द एन साइन थीटा. These two forces take care of the necessary centripetal force or balance the centripetal force. मग त्या दोन याच्यावरून परत पुन्हा इक्वेशन तयार केले, जसे पहिल्या याच्यासाठी आपण इक्वेशन तयार केले होते. mg is equal to n cos theta minus fs sin theta and mv square r mv2 square r is equal to n sin theta plus fs cos theta. तर दोन्ही इक्वेशन वरून फॉर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड and minimum is
equal to the Meus into n. Using this equation above, solving the maximum possible speed, we get V2 is equal to Vmax under root Rg tan theta plus Meus 1 minus Meus tan theta. हे सुद्धा इक्वेशन आपण यापूर्वी 11वी मध्ये डिराइव्ह केलं होतं. इफ Meus इज इक्वल टू कॉट थीटा, समजून चला की Meus हा कॉट थीटा आहे. Vmax इज इक्वल टू इन्फिनिटी. मग Vmax किती होईल? मॅक्झिमम इन्फिनिटी स्पीड होईल. बट Meus मॅक्झिमम हा जास्तीत जास्त 1 असू शकतो. देअरफॉर थीटा इज ऑलवेज लेस दॅन 45 डिग्री. तुम्ही आजपर्यंत असा कधी रोड बघितला का की हॉरिझॉन्टल सरफेसला अगदी सरळ भिंत उभी केली आणि म्हटलं की जा इकडून? पॉसिबल नाही. म्हणून थीटा जो आहे तो 45 डिग्री पेक्षा कमी असेल. का? याचं कारण असेल कारण स्पीड जो आहे तो त्या पद्धतीने असायला पाहिजे. Vmax इज इक्वल टू इन्फिनिटी होऊन जाईल. हाउएव्हर फॉर हेवीली बँक रोड मिनिमम लिमिट मे बी इम्पॉर्टंट. जर समजून चला एखाद्या रोडला खूप जास्त प्रमाणात बँक केलं असेल तर त्याचं मिनिमम लिमिट पण लक्षात घ्यावं लागेल, नाहीतर ती गाडी खालच्या बाजूला येईल. त्यापेक्षा कमी फोर्समध्ये जर चालली असेल तुम्ही तर गाडी अगदी रोडच्या खाली उतरेल. ट्राय टू रिलेट द कॉन्सेप्ट यूज व्हाईल एक्सप्लेनिंग द वेल ऑफ डेथ. आणि हे सर्व तुम्हाला पुढच्या काही एक्झाम्पल मध्ये लक्षात येईल. समजून चला की एखाद्या वस्तूला फ्रिक्शनच नाहीये किंवा पावसाळ्याचे दिवस आहे, रोडवरचं फ्रिक्शन संपलेलं आहे किंवा एखादा कर रोड आहे आणि त्या ठिकाणी ऑइल सांडलेलं आहे एखाद्या व्हेकलचं आणि त्या ठिकाणाहून गाडी टर्न होत आहे, किंवा चिखल असते, चिखल सांडलेला आहे आणि त्या ठिकाणी गाडी स्लीड होत आहे. मग या ठिकाणी V इज इक्वल टू Rg टॅन थिटा हा फॉर्म्युला असेल सेफ स्पीडचा, कारण बाकी सर्व फॅक्टर जे आहे ते झिरो होऊन जाईल आणि एवढ्याच स्पीडमध्ये आपल्याला रेग्युलर स्पीडमध्ये आपल्याला म्हणजे बँक नसल्यासारखा रोड असेल आणि त्या ठिकाणाहून आपल्याला त्या स्पीडने निघावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं हेडिंग आलेलं आहे बघा. नेक्स्ट हेडिंग आहे कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलम काय असतो? सिंपल पेंडुलम माहित आहे, एक मेटलचा बॉब घेतला आणि त्याला गोल फिरवला. वर्ग 1 मध्ये आपण एक्सपेरिमेंट पण केला, सिंपल पेंडुलम बघितलाय. तर एक मास आहे म्हणजे ज्याला बॉब म्हणतो आपण, टायनी मास, आणि त्याला एक लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगने बांधलेला आहे, म्हणजे एक धाग्याने बांधलेला आहे जो न तर ताणल्या जात आहे, ज्याचं वजन अतिशय कमी आहे आणि त्याला एका वरच्या बाजूला रिजिड सपोर्टला सस्पेंड केलेला आहे. ही जी सिंपल सिस्टीम आहे त्याला पेंडुलम म्हणतात. समजून त्याला असा पेंडुलम आपल्याकडे आहे. इफ द स्ट्रिंग इज मेड टू ऑसिलेट इन अ व्हर्टिकल प्लेन देन इट इज कॉल्ड सिंपल पेंडुलम. जर समजून चला त्याला जर आपण जर या पद्धतीने जर फिरवत असू तर त्याला सिंपल पेंडुलम म्हटलं जाईल, जे आपल्याला याच्यामध्ये 5व्या युनिटमध्ये बघायचं. We can also revolve the string in what way that the string move the surface of the right circular cone of vertical axis and the point object perform a vertically uniform horizontal circular motion. In such a case, the system is called as a conical pendulum. आता दुसऱ्या सिस्टीम मध्ये काय झालं, हा धागा आहे आणि या ठिकाणी एक मेटलचा बॉब आहे आणि त्याला गोल आपण असं फिरवत आहोत, म्हणजे तो वरचा पॉइंट फिक्स आहे, खालची बाजू जी आहे ती हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत आहे. हॉरिझॉन्टल सर्कल लक्षात येत आहे ना तुम्हाला? एकतर क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत आहे. तर त्या ठिकाणी कोन तयार होईल. वरच्या बाजूला जर बघाल तुम्ही तर अशा पद्धतीचा कोन तयार होईल. वी कॅन रिव्हॉल्व the string in such a way that the string moves along the surface of the right circular cone of vertical axis and the point object perform a uniform horizontal circular motion. In such case, the system is called as a conical pendulum. असा जो पेंडुलम असेल त्याला आपल्याला कोनिकल पेंडुलम असं म्हणता येईल. जसं या दोन डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा. इन इनर्शियल फ्रेम पहिली आणि दुसरी नॉन इनर्शियल फ्रेम. पहिल्या याच्यात बघा, दोन्ही ठिकाणी फिरण्याची जी डायरेक्शन आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवलेली आहे. थिटा जो आहे तो अँगल क्रिएट झालेला आहे, ज्याला सेमी व्हर्टिकल कोन अँगल आपण म्हणतो तो. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी बी लिहिलेला आहे तो पार्टिकल आहे, त्याचं वजन जे आहे ते mg खालच्या बाजूला आहे. T0 कॉस थिटा जो दिसत आहे तो वरच्या बाजूला आहे. T0 साइन थिटा जो आहे तो सेंटरकडे जात आहे आणि यांचा रिझल्टंट जो आहे तो अलॉंग द रेडियस T0 तो A आणि B च्या लाईनला दाखवलेला आहे.
दुसऱ्या डायग्राम मध्ये सेमच आपल्याला दिसत आहेत. फक्त या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये फरक काय दिसत आहे, जर नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हा अपोजिट डायरेक्शनला डायरेक्ट करत असताना दिसणार आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा आपल्याला नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये विचारात घ्यावा लागणार आहे सेंट्रिपिटल फोर्स सोबत. पहिल्या डायग्राम मध्ये मात्र फक्त आपण सेंट्रिपिटल फोर्स T0 sin थिटाच्या साह्याने दाखवलेला आहे, सेंट्रिफ्युगलचा विचार केलेला नाही. दुसऱ्या डायग्राम मध्ये मात्र बाहेर फेकणाऱ्या फोर्सचा सुद्धा आपण विचार केलेला. त्याच्यानंतर फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ ए कोनिकल पेंडुलम of a bob that is point mass m having length L in a given position as shown in B. Therefore, force acting on the bob are सर्वात पहिले त्याचं वजन mg directed vertically downward and force due to tension T0 acting along the string toward the support. The motion of the bob is a horizontal circular motion. आपण असं समजून चाललो की जे मोशन आहे ते हॉरिझॉन्टल मोशन आहे. The resultant force must be directed toward the center of circle C of the circular motion. For this, all the vertical forces must be cancelled. Hence, we shall resolve the tension T0 due to the motion if theta is the angle made by the string with the vertical at any position semi vertical angle of the cone. त्या ठिकाणी theta काय असेल तर तो असेल semi vertical angle. Semi vertical angle of the cone. The vertical component T0 cos theta balances the weight mg. The horizontal component T0 sin theta becomes the resultant force which is centripetal. T0 sin theta is equal to centripetal force is equal to mr omega square. Also T0 cos theta is equal to mg. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळेल. कोणकोणते? T0 sin theta is equal to mr omega square आणि T0 cos theta is equal to mg. त्याच्यानंतर करायचं काय आहे, डिवाइड इक्वेशन 1/2. पहिल्याला दुसऱ्याने डिवाइड करा. आपल्याला असं दिसेल की बघा पहिल्याला दुसऱ्याने डिवाइड केला, इथे mr ओमेगा स्क्वेअर आहे, खालच्या बाजूला mg आहे, mm कॅन्सल झाला, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. r ओमेगा स्क्वेअर इकडे या बाजूला घेतला तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g sin थीटा अपॉन r cos थीटा. Here r is the radius of circular motion. आणि डायग्राम वरून जर बघितलं तर असं लक्षात येईल की r इज इक्वल टू l sin थीटा, कारण r बाय l म्हणजे sin थीटा असेल, म्हणून r इज इक्वल टू l sin थीटा. हे इक्वेशन जर आपण या ठिकाणी पुट केलं, इफ वी t इज द टाइम पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ द बॉब, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय t इज इक्वल टू अंडर रूट ऑफ g अपॉन l cos थीटा. आणि यावरून आपण टाइम पिरियड काढू शकतो कोनिकल पेंडुलमचा की किती वेळात तो फिरेल. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l cos थीटा अपॉन g. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, मग याची फ्रिक्वेन्सी किती असेल तर ती टाइम पिरियडच्या रेसिप्रोकल असते. n इज इक्वल टू 1/t 1 अपॉन 2 पाय अंडर रूट g upon L cos theta. In the frame of reference attached to the bob, the centripetal force should be the balance resultant of all the real forces which we call centripetal force for the bob to at the rest. आणि मग यावरून T0 sin theta is equal to mr omega square हा फॉर्म्युला तयार होईल आणि हे इक्वेशन सेम असेल. आजच्या पिरियडसाठी आपण इतकंच बघणार आहोत. सर्वांनी आपली काळजी घ्या. धन्यवाद.